मला खूप आनंद आहे की यश बिर्ला, निर्वाण बिर्ला यांनी मला या सुंदर कार्यक्रमासाठी बोलवले, ज्यात त्यांचे जे बाबा आहेत अशोक आणि आई सुनंदाताई, त्यांच्या हे जे तुम्ही पाहिले स्टॅच्यूज, मार्बल बस्ट इनॉग्युरेट झालेले आहेत आणि यांनी एक खूप सुंदर टेक्नॉलॉजिकली अपडेटेड असा एक एरोबे लॅब पण चालू केलेला आहे, ज्याचं इनॉग्युरेशन झालं, ज्याच्यात मुलांनी आम्हाला सांगितलं ते काय काय शिकतायत त्यात. तर खूप आनंद झाला की ही एक मॉडर्न डे स्कूल आहे ज्याच्यात मुलांना आजची टेक्नॉलॉजी शिकता येते आणि त्याबरोबरच त्यांच्या जे व्हॅल्यूज आहेत ते पण इंटॅक्ट आहेत. दे हॅव अ मिशन विथ अ विजन प्लस ट्रेडिशन इंटॅक्ट. तर खूप ग्राउंडेड अशी मुलं आहेत इथे, तर चांगलं वाटतं. या मुलांना तुम्ही काय संदेश द्याल? लहान मुलं आहेत, नवीन शिकत आहेत, त्यांना कसं पाहताय, त्यांना काय संदेश द्याल? मी ऑलरेडी त्यांना संदेश दिलेला आहे की इन्क्विजिटिव्ह होणं, टेक्नॉलॉजिकली अवेअर होणं, इनोव्हेटिव्ह होणं आणि फिअरलेस होणं आजच्या पिढीसाठी खूप जरुरी आहे. आणि ते स्वतःच्या घरामधून तर शिकतातच, पण अशा शाळेंमधनं शिकतात. त्याच्यामुळे मला आनंद आहे की ते चांगल्या रस्त्यावर चालत आहेत. मॅडम, तुम्ही सोशल फील्डमध्ये खूप काम करताय, तर इथल्या ज्या ह्या सगळ्या ज्या काय शाळा आहेत यांचा आणि ग्रामीण भागातल्या शाळांचा कधी मेळ करण्याच्या अनुषंगानं तर ग्रामीण भागांच्या शाळा, जसं पहिले मी गव्हर्नमेंटच्या द्वारे बोलते की हजारोंनी शाळा आता अपग्रेड झालेल्या आहेत आणि खूप काम अजूनही बाकी आहे. कारण जसं मी आता हे मॉडर्न डे रोबोटिक्स पाहिलं किंवा IoT लर्निंग पाहिलेलं आहे, ते अजून आपल्या शाळांमध्ये नाहीये, पण तरी त्यांनी खूप प्रमाणात अपग्रेड केलंय. तर मी आधी सुद्धा म्हटलंय की इक्वालिटी इन अपॉर्च्युनिटी अजून तेवढी नाही आहे, पण आपण त्या रस्त्याने चालायला लागलो. एक शाळांचाच विषय आहे. माहीममधील एक शाळा आहे, न्यू माहीम स्कूल. ती शाळा सध्या बंद करण्याचा सुरुवात आहे. ती शाळा धोकादायक आहे असं पालिका म्हणते, त्याचं पाडकाम करणार आहेत. मात्र याला खूप विरोध होत आहे तिथल्या विद्यार्थ्यांचा, तिथल्या पालकांचा. कसं पाहता या विषयाकडे? शाळा बंद करणं षडयंत्र असल्याचं विरोधक म्हणतात. मला हे डिटेलमध्ये नाही माहीत, पण शाळा जर धोकादायक आहे, स्ट्रक्चर चांगलं नाही आहे, तर मुलांना धोका नको म्हणून पाडून ऑल्टरनेट जागा जर त्यांना देत असतील त्यापुरती, तर ती चांगली गोष्ट आहे, ते करायला पाहिजे. मुलांना कोणत्याही प्रकारचा कधी 1% सुद्धा धोका नको असायला. मॅडम, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक स्टेटमेंट केलं होतं मागच्या 8 दिवसापूर्वी की पुढच्या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्रातला मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकतो. आमच्या आणि सगळ्यांच्याच आशा वाढलेल्या आहेत. कसं बघताय तुम्ही या स्टेटमेंटकडे? मला वाटतं बेस्ट ऑफ लक पृथ्वीराजजींना. त्यांना वाटत असेल ते होणार असतील पंतप्रधान, तर तेवढंच मी त्यांना बेस्ट ऑफ लक देईन. लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल स्टेटमेंट दिलं आहे. त्यांचं म्हणणं की मुंबईचा महापौर हा मराठी अमराठी असं नको, काम करणारा महापौर झाला पाहिजे. 100% आय बिलीव्ह इन दिस. काम करणारा माणूस पुढे जावा आणि आपला मराठी माणूस सुद्धा काम करतोच, तर मराठी माणूसच काम करणारा पुढे जावा. पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान ने कमेंट किया और ये कहा कि अगले 1 महीने के अंदर जो प्रधानमंत्री है वो महाराष्ट्र से हो सकता है. उसको लेकर उनकी इस बयान को आप किस तरीके से देखते हैं? उनको बेस्ट ऑफ लक. अगर उनको दूर दूर कहीं मंशा हो प्रधानमंत्री बनने की, तो उनको बेस्ट ऑफ लक. थँक्यू.